जय हरी नमस्कार. आता आपली तूर लागवड सुरू आहे सध्या आणि त्याच्यामध्येच आपण मका ही लागवड करत आहे. म्हणजे ही जी ठिबक दिसते तुम्हाला ही 4 फुटावर आहे. आता याच्या 4 फुटावर एका नळीला आपण मका लावली आणि एका नळीला तूर लागवड केलेली. मागच्या वर्षी आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये 1 एकरला 14 क्विंटल तूर झाली होती. आता यंदा आपण पुन्हा त्याच वावरात तूर आणि मका प्रयोग करतो आहे. मागच्या वर्षी तूर आणि त्याच्यामध्ये बाजरी केली होती आपण, जबरदस्त आली. आपण पुन्हा जे बियाणं आहे ते आपण घरचंच बियाणं आहे, बघू शकता तुम्ही. यालाच बीज प्रक्रिया गावच्याची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि घरचंच बियाणं आहे. कारण आता तुम्ही बघू शकता दुकानात जवळपास 1.5 किलोची बॅग 450-500 रुपये किलो बियाणं दुकानामध्ये आहे. आपण आता एक घरचंच बियाणं ठेवलं, बघू शकता तुम्ही किती भारी बियाणं आहे. आणि याच्यालाच बीज प्रक्रिया करून मकालासुद्धा घरचंच मका आहे, त्यालासुद्धा बीज प्रक्रिया करून मका लावली. मकाची बॅगचे भाव विचारले तर 1900 रुपये 1800 रुपये असे 5 किलोचे बॅगचे भाव सांगितले. त्याच्यामुळे आपण आता घरचीच मका आणि घरच्याच तुरीचं बियाण्याची लागवड करत आहे. जेव्हा आपल्याला बियाण्यासाठी खर्च येतो तोच आपण लागवड आणि त्याच्यामध्ये खताचा खर्च निघतो. तर आता यावर्षी तुरीचं चांगलं आपण विक्रमी उत्पादन घेणार आहोत. तुम्ही ही तूर लागवड करायची असेल तर मित्रांनो, जास्तीत जास्त अंतर ठेवा. निचऱ्याची जमीन तुरीसाठी निवडा. तूर लागवड करीत असताना बीज प्रक्रिया अवश्य करा. नंतर ही चांगले स्टँडर्ड बुरशीनाशकवरून फवारणी घ्या. 2 छाटणी करा आणि खालून काही खते ड्रिपमधून सोडता येतात, ते खताचा वापर करा आणि विक्रमी उत्पादन आपण घ्या. आणि मर रोगासाठी खालूनही आपण ट्रायकोडर्मा सोडो हे लिक्विड फॉर्ममध्ये सोडू शकता. त्याच्यामुळं आपली जी फुलं धारण्याच्या वेळेस जी मर होती ती मर होणार नाही. जय हरी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.